माझी पाण्याची भीती घालवली ह्या नदीनं. मी साधारण 3री-4थीत असताना मला बाबा या नदीवरती पोहायला घेऊन यायचा. अगदी घराला लागूनच नदी असल्यामुळं आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पोहायला जाऊ शकायचो आम्ही. सुरुवातीला कमरेला माझ्या दोरी बांधलेली असायची आणि बाबा काठावरनं अशी दोरी फिरवायचा आणि मी तशी पोहायला शिकले. आणि त्याच दरम्यान आमच्या गावातली जी माझ्या वयाची मुलं होती ती सुद्धा पोहायला यायची. हळूहळू भीती गेल्यामुळं दोरी काढून टाकली आणि बाबासोबत पाण्यात उतरायला लागले मी. आणि काही गाळाच्या अशी जी ठिकाणं होती ती स्किप करून दगडाला असं पाय रेटून पुढे कसं जायचं, जिथे पाय टेकेल अशा काही जागा होत्या जिथे लहान मुलांना आम्हाला पोहायला म्हणजे पाय टेकता यायचे. तर हळूहळू सवय होत गेली, भीती नाहीशी झाली आणि माझ्याच वयाची मुलं तेव्हा पोहायला असायची, त्यामुळं तर छान वाटायचं, मजा यायची तेव्हा. आणि नदीचा एक म्हणजे विशेष असा आहे की असं एकदम खूप त्याचा फोर्स खूप नसतो आणि पाय टेकायला व्यवस्थित आहे. बाजूने असे दगड वगैरे आहेत, एकदम गाळ नाहीये कुठे, त्यामुळं पाय रुतेल असं नाहीये. ठराविक जागा आहेत अशा, त्यामुळं नदीला कायम पाणी असायचं. आणि आता आजकाल धरणं बांधलेली आहेत, त्यामुळं जेव्हा धरणावरनं पाणी सोडतात तेव्हा पाणी पुढे वाहत जातं, पण तेव्हा कायम वाहतं पाणी असायचं नदीला, स्वच्छ पाणी असायचं. आणि आमच्या जुन्या घराच्या बरोबर समोरच्या बाजूला दुसरं सरदेसाईंचं घर होतं. तर तिथला जो तन्मय होता, तर आम्ही जेव्हा पोहायला यायचो एका बाजूने, तर आम्ही त्याला तिकडनं कुकारे देतो, हू असे कुकारे द्यायचो. मग त्यालाही समजायचं आम्ही पोहायला आलोय ते. मग तो तिकडनं घोट्यावर पाण्यात असं क्रॉस करत करत पोहायला यायचा. खूप मजा यायची तेव्हा. तुम्हाला नदीचा खळखळाट ऐकू येतोय? माझ्या पाठीमागून इथून नदी वाहते आणि मी आता आली आहे आमच्या गावातल्या साधारण 200 वर्ष जुनं असलेल्या विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये. आमच्या गावातलं आता हे एकमेव मंदिर असं आहे जिथे हे जुन्यातलं बांधकाम आहे, जुन्यातले वासे आहेत, कौलं आहेत. बाबा सांगायचा की पूर्वीच्या काळी श्रावणामध्ये अखंड वीणा सप्ताह इथे व्हायचा. म्हणजे गावातले सगळे बांधव एकत्र जमून वीणा सतत वाजवत राहायचे 7 दिवस 24 तास. वीणा अजिबात खाली ठेवायचे नाहीत आणि 7 दिवसानंतर मग जो काही प्रसाद वगैरे असायचा तो कार्यक्रम व्हायचा. आणि त्याचबरोबर दुसरं असं सांगायचं की जेव्हा पाऊस कमी पडायचा, शेतकऱ्यांना असं वाटायचं की पाऊस अजून पाहिजे आहे, तर तेव्हा समोर जी नदी मी तुम्हाला दाखवली ना, तर त्या नदीवरनं अशी साखळी करून लोक कळशानी इथे आतमध्ये शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचे आणि लोकांची श्रद्धा होती की त्यामुळे पाऊस पडेल असं. नदीचा खळखळाट आणि देवळातली शांतता, अजून काय पाहिजे? मी आता आमच्या जुन्या घराच्या दिशेने आलेली आहे. मगाशी आपण तिथे विश्वेश्वराच्या देवळाच्या इकडे होतो, इथे पाठीमागे येते. तिथे तुम्ही बघितलं असेल की पाण्याला, नदीच्या पाण्याला खूप खळखळाट होता आणि त्या मानानं इथे पाणी शांत वाहत आहे, कारण इथे पाणी जास्त खोल आहे. दगड इथे लागून असला तरी सुद्धा आतमध्ये इथे मध्यामध्ये खूप खोल पाणी आहे. आणि मी ह्याच जागेवरती पोहायला शिकले. इथेच बाबा असं दोरी माझ्या कमरेला बांधलेली असं इथे पकडून हे करायचं आणि इथे मी पोहायला शिकले ह्या बाजूला. आणि ह्या बाजूला इथे खोल पाणी आहे बऱ्यापैकी, त्यामुळे उडीही मारता यायची, पटकन दगड लागायचा नाही, त्यामुळे हीच ती जागा. गावाला नदी असणं आणि नदीचं पाणी स्वच्छ असणं हे किती सुखाचं आहे. तुमच्यापैकी कोण कोण गावच्या नदीमध्ये पोहायला शिकलं मला कमेंट करून सांगा हा. गावाचा विकास व्हायला पाहिजे, आपण असं बऱ्याचदा ऐकतो. आता मी आमच्याच गावातलं उदाहरण सांगते. ही जी छोटी नदी आहे,
तर पहिल्या पावसाचं जेव्हा पाणी येतं म्हणजे गावातलं सगळं पाणी पर्ह्याला येऊन मिळतं आणि पर्ह्या इथे नदीला येऊन मिळतो, तर तेव्हा त्या पाण्यातनं प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, काचेच्या बाटल्या, खायच्या पदार्थांचे प्लॅस्टिकचे रॅपर्स, चपला, कपडे, अशा अनेक वस्तू वाहत आलेल्या असतात आणि त्या इथल्या झाडांमध्ये अडकून राहतात, दगडांमध्ये अडकून राहतात. असं म्हणजे हे आता आमच्या गावातलं सांगते, असं अनेक गावांमध्ये असं होत असेल. आपण ट्रेनमधून प्रवास करताना वगैरे सहज पाण्याच्या बाटल्या वगैरे बाहेर फेकून देतो, तर ते ट्रेनच्या बाजूचं जे सगळा कचरा आणि हे असतं ते सगळं पावसाबरोबर नदीला येऊन मिळतं पर्यामधनं. आणि त्यामुळे असं होतं की हे आपल्या दृष्टीने सुद्धा घातक आहे आणि पाण्यातली जी जीवसृष्टी आहे त्या दृष्टीने सुद्धा घातक आहे ह्या गोष्टी. तर मला असं वाटतं की आपण जाणीवपूर्वक हे केलं पाहिजे की आपण कचरा जो टाकतो आहे त्याचं योग्य प्रकारे विघटन केलं पाहिजे, योग्य ठिकाणी तो टाकला पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की तोच खऱ्या अर्थाने गावाचा विकास असेल. मी आत्ता उभी आहे आमच्या गावातल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेवरती, जिच्याशिवाय कोकण पूर्ण होऊच शकत नाही. ती म्हणजे आमच्या गावची देवराई. साधारण 200-300 वर्ष जुनी झाडं इथं आहेत. इथे एक मोठं हेळाचं झाड आहे, हेळा म्हणजे हरडा. त्यानंतर ऐन आहे, कटक आहे, शिवण आहे, निरगुंड आहे, काही रानझाडं आहेत. त्यानंतर अर्जुनाचं झाड आहे आणि रानजांभळाचं झाड आहे. बरीच झाडं आहेत इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माझ्या पाठीमागे असं वेलासारखं जे दिसत असेल तुम्हाला, तर तो गायदडीचा वेल आहे. गायदड म्हणजेच रानचिंचोका. चिंच जशी असते तसंच मोठी शेंग असते, ती खूप मोठी असते शेंग आणि आतमध्ये चिंचोक्यासारख्याच बिया असतात त्याच्या. हे औषधी वेल आहे हा. एकूणच ही देवराई जी आहे ती रानातल्या पक्ष्यांनी, प्राण्यांनी समृद्ध अशी आहे. कोकणात शिमगा हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो, खूप उत्साहाने साजरा केला जातो. मी आत्ता बसली आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये, नवला देवीच्या, जे आमच्या देवराईमध्ये आहे हे मंदिर. एरवी आपण देवाचं दर्शन घ्यायला आपण मंदिरामध्ये जातो, पण शिमग्याला ह्या सगळ्या देवांना रूपं लागल्यानंतर हे सगळे देव गावातल्या प्रत्येकाच्या घरी पालखीत बसून येतात. त्यामुळं कामानिमित्त गावाबाहेर गेलेले जे कोणी चाकरमानी असतात ते शिमग्याला सगळेजण आपल्या गावी परततात आणि असं एकही घर बंद नसतं शिमग्याच्या वेळेला, कारण हे सगळे देव आपल्या घरी येणार असतात. त्यामुळं हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. मगाशी मी म्हणलं ना
त्या ह्या गायदळीच्या बिया आहेत. शेंग आता सापडली तर दाखवते. माझ्या पाठीमागे रातंबीचं झाड आहे राईमधलं. तर तुम्ही माझा एक व्लॉग सुद्धा बघितला असेल ह्याच्यापासून, ह्याच्या सालीचं आमसुलं बनवतानाचं किंवा कोको मागळ बनवतानाचं. तर हे फळ हे असं आतून असतं आणि ह्याच्या बिया खातात. आंबट गोड आहे मस्त. या सालीची आमसुलं करतात आणि बिया आम्ही लहानपणी सुद्धा खायचो. असंच बिया गिळायच्या. मी आता महादोबाच्या देवळाकडे चालली आहे आणि जाताना वाटेत एक छोटीशी विहीर आहे. विहिरीला पाणी बघा केवढे. माझ्या पाठीमागे एक डोंगर आहे आणि त्याला लागूनच इथे भाताच्या मळ्या आहेत सगळ्या. अशा स्टेप बाय स्टेप असतात इथे मळ्या. आणि हे जे पाणी आहे जे जास्ती पावसाने पडलेलं असेल ते सुद्धा, तर वरनं खाली प्रत्येक जो शेतातला बांध असतो, मळीचा जो बांध असतो, त्याला कुठेतरी मध्ये एक थोडंसं छिद्र केलेलं असतं, ते जेणेकरून जास्तीचं पाणी जे आहे ते हळूहळू खाली खाली वाहत जाईल असं. किंवा ज्यांना कमी पडत असेल मळीमध्ये पाणी भात लावणीच्या वेळेला वगैरे, तर हे बांध फोडून इथलं पाणी ते आतमध्ये घेऊ शकतात. हे पूर्ण हा जो छोटासा पाट दिसतोय तुम्हाला, हा सगळ्या भात शेतीच्या इथे पूर्ण भात शेती होते ह्याच्या मधून जातो आहे. हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या यूट्यूब चॅनलचे लवकरच 5 लाख सबस्क्रायबर्स आता पूर्ण होतील. तर तुम्हाला ह्या चॅनलवरचा कंटेंट जर खरंच आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमच्या ओळखीच्यांना हे चॅनल नक्की सजेस्ट करा आणि सबस्क्राईब करायला सांगा.